सत्ता वाटप कसं होणार किंवा मुख्यमंत्री कोण होणार याचा अजूनही निकाल लागायचा आहे, निर्णय व्हायचा आहे। मात्र 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे। शपथविधीची तारीख भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परस्पर जाहीर केली, पण भाजपनं परस्पर तारीख जाहीर केल्यानं औचित्यभंग झालाय का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय। विरोधकांनी त्यावरून रान पेटवलेलं आहे। कोण ठरवतं शपथविधीची ही तारीख आणि काय असते नेमकी यासाठीची प्रक्रिया, पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। शपथविधीची तारीख ठरली आहे, मुहूर्त ठरलाय, मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे। सरकार स्थापनेचा दावाही अजून झालेला नाही, मात्र शपथविधीची तयारी जोरात सुरू झाली आहे। एकीकडे शिंदेंना विश्वासात न घेता भाजपनं परस्पर शपथविधीची तारीख जाहीर केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची परवानगीही न घेता भाजपनं परस्पर तारीख जाहीर केल्यानं औचित्यभंग झाला की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो। बावनकुळेंनी 30 नोव्हेंबरला शपथविधीची तारीख आधी स्वतःच्या एक्स अकाउंटवर आणि नंतर माध्यमांसमोर येऊन जाहीर केली आणि आता शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जाऊन पाहणी सुद्धा केली। महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। सरकार स्थापन कसं केलं जातं त्याची ठरलेली प्रक्रिया आहे। निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांची बैठक घेऊन त्यात विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाते। बहुमत असलेल्या विधिमंडळ पक्षाचा नेता राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतो। त्यासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर केलं जातं। एकापेक्षा अधिक पक्षांचं सरकार असल्यास तेवढ्या पक्षांकडून पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं जातं। पूर्ण बहुमत किंवा पुरेसं संख्याबळ असल्याची खात्री झाल्यावरच राज्यपाल त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्याचं लेखी निमंत्रण देतात। सत्ताधारी पक्ष आणि राज्यपाल दोघांनाही सोयीच्या ठरणाऱ्या तारखेला शपथविधी समारंभ आयोजित केला जातो। शपथविधीची तारीख राज्यपालांच्या पत्रात नमूद केली जाते। हे निकष अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही आहेत, तरी देखील दुसरीकडे भाजपाचा विधिमंडळ गटनेताही अद्याप निवडला गेला नाही आहे। केंद्राकडून शिष्टमंडळ सुद्धा या संदर्भात राज्यात आलं नाही आहे। जवळपास 10 दिवस झाले सत्ता स्थापनेपासून भाजपने अद्याप राज्यपालांकडे दावाही केला नाही आहे। विशेष म्हणजे 26 नोव्हेंबरला राज्यात सत्ता स्थापनेची मुदत संपलेली आहे। भाजपनं घातलेल्या या घोळामुळे आणि शपथविधीची तारीख जाहीर केल्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे। पण मुख्यमंत्री होणार कोण हे अजून कुठे ठरलंय। दुसरी गंमत अशी आहे की एका पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनी हे ट्विट केलेलं आहे, तारीख सांगितलेली, मुहूर्त सांगितलेलं आहे। खरं तर ही तारीख राज्यपालांचाच अधिकार असतो त्यांचा, राज्यपालांनी सांगितलं पाहिजे। हे कधीपासून राज्यपाल झालेत तर ठीक आहे, हे चालू राहतं सगळं नाटक, मग आपण पाहू। त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात 5 तारखेला शपथ घेऊ, का राज्यपाल आहेत का? हे म्हणतात 5 तारखेला शपथ। यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का? आम्ही 5 तारखेला शपथ घेऊ। राज्यपालांनी सांगितलंय का? राज्यपालांना तुम्ही सांगितलंय का? राज्यपालांनी कळवलंय का? सरकार स्थापनेचा अद्याप दावा करायला हे तयार नाहीत का? घाबरलाय का तुम्ही? कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये? ही अत्यंत गंभीर स्थिती, घटनात्मकतेचा प्रसंग, काळजी वाहू सरकारच्या बाबतीत या महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होतो। याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस DY चंद्रचूडच आहेत, सुप्रीम कोर्ट आहे, निवडणूक आयोग, हे सगळ्या घटनात्मक संस्था या महाराष्ट्रात फियास्को झालेल्या। विरोधकांच्या विविध प्रश्नांना भाजपनं उत्तर दिलंय। भाजप प्रदेशाध्यक्षांना तारीख जाहीर करण्याचा अधिकार असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। एक साधं लॉजिक आहे, ज्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी साहेब उपस्थित राहणार असतील, ज्या मुख्यमंत्र्यांचा किंवा सरकारचा शपथविधी असेल, तिथे परस्पर तारीख कोण देऊ शकतं का? एवढा कॉमन सेन्स चर्चा करणाऱ्यांना किंवा संशय व्यक्त करणाऱ्यांना असायला पाहिजे।
बरं, ज्यांनी एक्सपोस्ट केली ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते काय कोणी कार्यकर्ते आहेत किंवा अथॉरिटी नाहीत अशी व्यक्ती नाही आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी तारीख जाहीर केले, ज्याला त्या ठिकाणी पंतप्रधान येणार आहेत, शीर्षस्थ नेते येणार आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. त्याच्यामुळे अशी कोणी जाहीर केले तारीख असं म्हणणं चुकीचं आहे. निकालाला 10 दिवस उलटल्यानंतरही भाजपचा नेता निवडला गेला नाही. भाजपच्या या घोळामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते. अभूतपूर्व बहुमत असतानाही सत्ता स्थापनेला उशीर का, असा प्रश्न आता मतदारांनाही पडलाय. 1995ला भरपूर अपक्ष निवडून आले. त्या निवडणुकीचा निकाल 13 मार्च 1995ला लागला आणि निकालाच्या दुसऱ्याच दिवशी 14 मार्चला शपथविधी झाला. 1999च्या निकालानंतर 12व्या दिवशी शपथविधी झाला. 2009ला निकालानंतर 17व्या दिवशी शपथविधी सोहळा पार पडला. 2014च्या निकालानंतर 13व्या दिवशी नवं सरकार अस्तित्वात आलं. 2019ला 24 ऑक्टोबरला निकाल लागला आणि त्यानंतर महिन्याभरानंतर 23 नोव्हेंबरला फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारचा पहाटेचा शपथविधी झाला. 48 तासात सरकारनं गाशा गुंडाळल्यानंतर 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या वेळच्या निवडणुकीत सत्ता संघर्षामध्ये प्रचंड नाट्य होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपला एकहाती यश मिळालेलं असतानाही एवढा घोळ का, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.